श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात प्रतिगमन उपचार पद्धती या व्हिडिओ सिरीजमध्ये आजवर आपण अनेकविध प्रकारच्या केसेस ऐकलेल्या आहेत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे नातेसंबंध, त्याविषयक अतिशय हळव्या नात्याविषयी आपण ऐकणार आहात. भावा बहिणीच्या अतिशय महत्त्वाच्या नात्याविषयक मी आज या व्हिडिओमधून आपल्यासमोर एक अतिशय वेगळी केस मांडणार आहे. माझ्याकडे PLR करून घेण्यासाठी एक साधारण 45 वर्ष वयाची स्त्री आली होती. विवाह करून आपल्या घरी अतिशय सुखासमाधानानं मुलाबाळांमध्ये पूर्णपणे रमून गेलेली ही स्त्री आपल्या माहेरच्या मंडळींच्या संदर्भामध्ये थोडीशी चिंताक्रांत आहे आणि त्यातही तिच्या मोठ्या भावाविषयक तिच्या मनामध्ये निरनिराळे प्रश्न आहेत. PLRच्या पहिल्या सेशनमध्ये म्हणजेच प्रीटॉकमध्ये त्या ताईंना सखोलपणे विचारण्यात आलं की नेमकी त्यांची अडचण काय आहे. आपल्या माहेरच्या कुटुंबियांविषयक त्यांना जे काही वाटतं आहे त्या काळजीमागचं कारण समजून घेत असताना आताच्या व्यावहारिक जगात किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीवर काही घटक आहेत का हे त्यांच्या बोलण्यातून जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. एक गोष्ट लक्षात आली की त्यांचं आणि त्यांच्या मोठ्या भावाचं विशेष पटत नाही. त्यांचा भाऊ त्यांच्यापेक्षा वयानं थोरला आहे आणि त्या त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहेत. या बहीण भावंडामध्ये काही विशेष असं घडलेलं आहे. लहानपणी काही प्रसंग असे आहेत की ज्याच्यामधून त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे, असं काहीही त्यांच्या प्रीटॉकमध्ये आढळून आलं नाही. मग आत्ता या घडीला नेमकी अडचण काय आहे असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की साधारणपणे त्याच्या वयाच्या 21-22 वर्ष वयापासून आमच्यामध्ये बोलणं हळूहळू कमी होत गेलं आणि आता आम्ही काही कौटुंबिक कार्यक्रम असेल त्यावेळेला एकमेकांच्या समोर येतो, मात्र आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संभाषण होत नाही. खरं तर एकमेकांशी न पटण्यामध्ये किंवा एकमेकांशी न बोलण्यामध्ये काहीही असं महत्त्वाचं कारण घडलेलं नाही. मात्र तरी देखील भाऊ आपल्यापासून का दुरावला हे या व्यक्तीला मनापासून जाणून घ्यायचं होतं. आपला मोठा भाऊ आता आपल्याला वडिलांच्या जागी आहे आणि त्याच्याविषयक निरनिराळे प्रश्न आणि शंका देखील माझ्या मनात निर्माण होत राहतात. या आयुष्यामध्ये जसं मला आठवतं आहे तसं आमच्यामध्ये काहीही घडलेलं नाही. मग निश्चितपणे याची मुळं नक्की आमच्या गतायुष्याशी संबंधित असतील असा मला विश्वास वाटतो आणि म्हणूनच मला या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे, असं या ताईंनी मनमोकळेपणानं सांगितलं. कौटुंबिक पार्श्वभूमीच्या संदर्भामध्ये त्या भावाची जी पत्नी आहे म्हणजेच या ताईंची जी भाऊजई आहे तिच्या संदर्भात आपल्यामध्ये काही ताण निर्माण झाला आहे का असा प्रश्न मी त्यांना विचारला. तर तत्काळ त्या उत्तरल्या, छे छे असं अजिबात नाही. माझी मोठी भाऊजई अतिशय समजूतदार आहे आणि आमच्यातलं नातं अतिशय चांगलं आहे. किंबहुना कधी कधी माझी भाऊजई मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करते, मात्र भाऊ तरी देखील बोलण्यामध्ये कुठेतरी हात आखडता घेतो आणि आमचं संभाषणच होत नाही. भावाविषयक 1-2 प्रश्न विचारल्यानंतर लक्षात आलं की त्यांचा भाऊ मुळातच कमी बोलणारा आहे, मात्र तो कुटुंबियांच्या संदर्भामध्ये कमी बोलतो. कुटुंबाव्यतिरिक्त त्याचे जे मित्रमंडळी आहेत किंवा जिथे कामाच्या निमित्तानं तो वावरतो तिथे मात्र तो अतिशय मनमोकळेपणानं बोलतो. मग नेमकं कुटुंबाच्या संदर्भात आणि विशेषतः बहिणीच्या संदर्भामध्ये हा दुरावा का, हा अबोला का, या प्रश्नाचं उत्तर आता प्रतिगमन उपचार पद्धतीच्या माध्यमातून आम्हाला शोधायचं होतं. सद्गुरू कृपेनं सेशनच्या दुसऱ्या टप्प्यावर या ताई ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये जाऊन पोहोचल्या. गत आयुष्यामध्ये त्यांनी स्वतःला 15 वर्ष वयाच्या मुलाच्या स्वरूपामध्ये पाहिलं. एका खेडेगावामध्ये हा मुलगा आपल्या कुटुंबियांच्या समवेत राहतो आहे. त्याला एक मोठा भाऊ आहे आणि 2 लहान बहिणी आहेत. आपले आई वडील आणि आपली भावंड यांच्या समवेत हा 15 वर्ष वयाचा मुलगा एका खेडेगावामध्ये राहतो आहे. गत जन्मातील कुटुंबियांच्या संदर्भामध्ये खोलवर जाणून घेत असताना ज्यावेळेला मार्गदर्शन करण्यात आलं त्यावेळेला या ध्यानावस्थेमधील ताईंनी म्हणजेच गत जन्मातील त्या 15 वर्ष वयाच्या मुलाने तत्काळ उत्तर दिलं की त्या जन्मातील मोठा भाऊ म्हणजे आत्ताचा माझा मोठा भाऊच आहे. सद्गुरू कृपेनं ज्या मूळ उद्देशानं या ताई PLR करून घेत होत्या त्या मूळ उद्देशाशी संबंधित गतजन्मच सुदैवानं त्यांच्यासमोर उलगडत होता. या ध्यानावस्थेमध्येच पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. गत जन्मातील अतिशय त्रासदायक वेदनादायी प्रसंगामध्ये ज्या वेळेला जाण्यासाठी सांगण्यात आलं त्यावेळेला या 15 वर्ष वयाच्या मुलानं जो प्रसंग पाहिला तो अत्यंत हृदयद्रावक होता. नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे सगळ्या घराची वाताहत झाली होती. भूकंप झालेला होता आणि त्या भूकंपामध्ये घराची पडझड झाली होती.
दगड मातीचं जुन्या पद्धतीचं बांधकाम असलेलं खेड्यातील हे घर या कुटुंबाच्या अंगावरती भूकंपाच्या धक्क्यानं कोसळलं होतं आणि संपूर्ण कुटुंब त्याखाली दबून गेलं होतं. सुदैवानं हा मुलगा आणि त्याचा मोठा भाऊ या आपत्तीमधून वाचले. मात्र आई-वडील आणि 2 लहान बहिणी या नैसर्गिक आपत्तीमध्ये काळाचा घास ठरल्या. कुटुंबाची झालेली वाताहत पाहून त्या मोठ्या भावानं आपल्या लहान भावाचा हात घट्ट पकडला आणि तिथून जिकडे वाट फुटेल तिकडे तो चालू लागला. आलेला भूकंप इतका भीषण होता की चहूबाजूंनी हाहाकार उडालेला होता. लहान भावाला तर काय होतं आहे हेच सुचत नव्हतं. आपल्या मोठ्या भावाच्या आधारावर, भरोशावर तो त्याला जिकडे चल म्हणत होता तिकडे तो चालत होता. मोठा भाऊ देखील वयानं फार मोठा होता अशातला भाग नाही. लहान भावापेक्षा 2-3 वर्षांनीच मोठा असलेला आणि नुकताच तारुण्यात पदार्पण केलेला हा तरुण आपल्या कुटुंबाच्या वाताहतीनंतर पुरता उद्ध्वस्त झाला होता. आता सगळं काही म्हणजे आपला लहान भाऊच आहे या भावनेनं तो त्या लहान भावाला जीवापाड सांभाळत होता. एका क्षणासाठीही तो त्याचा हात अजिबात सोडत नव्हता. आता आपल्या घरावरती निवाऱ्याचं छप्पर नाही, आपल्या पोटाला पोटभर खायला नाही, आपली कुणी काळजी घेईल असं आता या जगात कुणीही उरलेलं नाही, ही भावना या दोघांनाही अतिशय अस्वस्थ करत होती. मोठ्या भावानं पूर्णपणे धीर एकवटून आपल्या भावाचा आणि आपला सांभाळ करण्याच्या दृष्टिकोनातून तीर्थाच्या ठिकाणी जावं आणि मिळेल ती भिक्षा मागून खावं अशा हेतूनं निरनिराळी तीर्थ चालायला सुरुवात केली. ध्यानावस्थेमध्ये असलेल्या ताईंना त्या आयुष्यातील पुढच्या टप्प्यावर जी अतिशय वेदनादायी घटना घडलेली आहे, तिथे जाण्यासाठी सद्गुरू कृपेनं मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यांच्या समोर जो घटनाक्रम उलगडत होता, तो आणखीनच हादरवून टाकणारा होता. मजल दर मजल करत हे दोघंही भाऊ हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन पोहोचले होते. हरिद्वारच्या वरच्या बाजूला डोंगर रांगांमधून कच्च्या पायवाटेनं ते वाट फुटेल तिकडे चालत होते. मोठा भाऊ आपल्या लहान भावाला कळकळीनं सांगत होता, "इथे निरनिराळे आश्रम आहेत, तिथे आपली खाण्याची आणि झोपण्याची व्यवस्था आहे. आपण इथेच थांबू." मात्र लहान भावाला कधी न पाहिलेल्या बर्फाचं प्रचंड वेड लागलेलं होतं आणि तो आपल्या मोठ्या भावाला कळकळून म्हणत होता, की काही अंतर चालू म्हणजे आपल्याला बर्फ दिसेल. इथे खूप थंड आहे. आणखीन थोडा टप्पा पार केला म्हणजे आपल्याला बर्फानं झाकलेले पांढरेशुभ्र डोंगर पाहायला मिळतील. मला त्यांना पाहण्याची तीव्र इच्छा आहे. आपल्या आयुष्याचा एकुलता एक आधार असलेला लहान भाऊ त्याची इच्छा अशा पद्धतीने व्यक्त करतो आहे हे पाहून मोठ्या भावानं त्याच्या इच्छेपुढे हात टेकले आणि मग तो त्या लहान भावाला घेऊन हिमालयाच्या वरच्या बाजूला म्हणजेच जिकडे बर्फाच्छादित डोंगर आहेत तिकडे जाण्यासाठी तयार झाला. मात्र ही वाट अतिशय अवघड होती. या मुलांकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे गाडी घोड्याचा प्रश्नच नव्हता. जो काळ या ताई आपल्या गतजन्मामध्ये पाहत होत्या, त्या काळामध्ये दळणवळणाची विशेष आधुनिक साधनं देखील उपलब्ध नव्हती. डोंगर रांगांचा जो टप्पा आहे, तो तर पायीच चालावा लागत असे. हे दोघे भाऊ देखील पायीच या डोंगर वाटेनं पुढे-पुढे जात होते. रात्र झाली की एखाद्या आश्रमाच्या ओवरीवरती विश्रांती घ्यावी आणि मिळेल ते अन्न ग्रहण करावं आणि सकाळ होताच पुढचा रस्ता चालायला सुरुवात करावी, असा त्यांचा दिनक्रम होता. एके दिवशी जसा दिनक्रम ठरलेला आहे त्याला अनुसरून रात्र होताच हे दोघे भाऊ एका आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबले. आश्रमातील सद्गृहस्थांनी त्यांना जे काही खायला दिलं ते त्यांनी खाऊन तिथेच आपली पाठ जमिनीवरती टेकली. मोठा भाऊ आपल्या लहान भावाचा हात हातात घट्ट पकडून क्षणार्धामध्ये झोपी गेला. लहान भावाला मात्र झोप येईना. उत्तरोत्तर ते जसजसे डोंगर रांगा तुडवत पुढे चाललेले होते, तसतसं हवेचं जे तापमान आहे ते अधिकाधिक कमी-कमी होत चाललेलं होतं. आजूबाजूचा वाढत जाणारा गारवा हा जवळच बर्फ आहे हे सांगणारा आहे, असं या लहान भावाला सातत्यानं वाटत होतं. आता आपल्याला बर्फ पाहायला मिळणार या उत्सुकतेपायी, या कुतूहलापायी त्याला रात्रीची नीट झोपही येत नव्हती. आणि म्हणूनच त्या दिवशी त्यानं अलगद आपल्या भावाच्या हातातून आपला हात सोडवला आणि उत्सुकतेपोटी, कुतूहलापोटी कदाचित आपण बर्फाच्या डोंगराच्या अगदी जवळ आहोत, या भावनेनं पुढच्या दिशेनं मध्यरात्रीच चालायला सुरुवात केली. आपला भाऊ गाढ झोपेत आहे. उठल्यानंतर आपण जर इथं नसलो, तर तो आपली चिंता करेल, काळजी करेल, हा विचारही या मुलाच्या मनामध्ये आला नाही आणि तो प्रचंड वेगानं झपझप पावलं टाकत कधी पळत बर्फाच्या शोधामध्ये डोंगर रांगांमधून पळत सुटला. ध्यानावस्थेमध्येच या ताईंना ज्यावेळेला पुढच्या महत्त्वाच्या अतिशय त्रासदायक प्रसंगामध्ये जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं, त्यावेळेला त्यांनी पाहिलं की जो मुलगा म्हणजेच आताच्या ताई
डोंगर रांगांमध्ये पळ सुटल्या होत्या त्या पुढे जाऊन भूस्खलनामध्ये अडकल्या आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. भूस्खलनामुळे खचलेल्या डोंगराच्या उतारानं आलेला एक मोठा दगड या ताईंच्या म्हणजेच गतजन्मातील त्या लहान भावाच्या अंगावरती पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. इकडे भाऊ अद्यापही निद्रावस्थेमध्येच होता. उजाडायला लागल्यानंतर जेव्हा मोठ्या भावाला जाग आली त्यावेळेला त्यांनी पाहिलं की आपल्या शेजारी आपला भाऊ नाही. त्यानं उठून आश्रमामध्ये इकडे तिकडे शोधाशोध केली. जवळच वाहणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावरती आपला भाऊ गेला असेल या भावनेनं तो नदीच्या दिशेनं पळतच सुटला. मात्र तिथेही त्याला त्याचा भाऊ आढळून आला नाही. आता मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकू लागली होती. काही वेळातच आश्रमामध्ये देखील बातमी येऊन पोहोचली की काही अंतरावरती डोंगर खचला आहे आणि काही लोक अडकून त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे ऐकताच तो मोठा भाऊ त्या दिशेनं पळत सुटला आणि तिथे पोहोचल्यानंतर त्याला जे घडलं आहे ते समजून आलं. आपल्या गावाकडे झालेल्या भूकंपामध्ये आपण आपल्या कुटुंबाला गमावून बसलो आणि इथे आपल्या भावाच्या हट्टापायी आपण त्याला बर्फ पाहण्यासाठी इथे घेऊन आलो आणि आता त्याचा हकनाक बळी गेला. या दुहेरी दुःखावस्थेमध्ये त्या मोठ्या भावाचा अक्षरशः धीर सुटला. तो ओक्सोबोक्शी रडत होता. आपल्या लहान भावाच्या मृत्यूला आपणच कारणीभूत आहोत, असं तो छाती पिटून मोठमोठ्यानं सांगत होता. माझ्या भावानं हट्ट केला, मात्र मला कळत होतं, मी तो हट्ट ऐकायला नको होता. अशा पश्चातबुद्धीनं आणि तीव्र दुःखावेगानं तो प्रचंड ओरडत होता. मात्र त्याच्या ओरडण्याचा आता काहीही इलाज नव्हता. आपल्या लहान भावाच्या मृत्यूला आपणच कारणीभूत आहोत, ही आयुष्यभराची वेदना त्या मोठ्या भावाच्या काळजामध्ये घर करून बसली आणि तिथून पुढे त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. कुठल्याही बाह्य जगाशी कसलाही संबंध न ठेवता एकटाच रानावनात फिरून त्यानं त्याचं अख्खं आयुष्य काढलं. आपल्या मृत्यूमुळे आपल्या भावाच्या मनावरती जो काही आघात झाला आणि त्याच्यामुळे त्यानं जगाशी असलेला सगळा संपर्क तोडून अगदी वैराग्यासारखं रानावनात भटकून आयुष्य काढलं. हे ध्यानावस्थेमधील या ताईंनी ज्यावेळेला अनुभवलं, त्यावेळेला त्या ध्यानावस्थेमध्ये देखील ओक्सबोक्शी रडत होत्या. आपल्या भावामध्ये आणि आपल्यामध्ये जो दुरावा आहे, त्याला कारणीभूत नकळतपणे गतजन्मातील आपला हट्ट ठरलेला आहे, याचा स्वीकार आणि याची जाणीव या ताईंना एकाच वेळी झाली. ध्यानावस्थेमधून बाहेर आल्यानंतर या ताईंनी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग सेशनच्या संदर्भामध्ये आम्ही सखोलपणे बोललो. जे काही या ताईंनी अनुभवलेलं होतं, त्या अनुभवाच्या आधारे आता त्यांची भावाच्या या अबोल्याविषयी काहीही तक्रार नाही. मात्र जोवर श्वासात श्वास आहे, तोपर्यंत कधी ना कधी माझा भाऊ अगदी मनमोकळेपणानं माझ्याशी बोलेल, ही आशा मात्र मी सोडणार नाही, असं त्या अतिशय सदगदित होऊन मला सांगत होत्या. या उदाहरणाच्या निमित्तानं आता काही गोष्टी ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत, त्याच्याकडे थोडं लक्ष देऊयात. कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुटुंब हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं. कोणत्याही कुटुंबाचा ज्यावेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला त्या कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांचे निरनिराळे स्वभाव, एकमेकांशी असलेले नातेसंबंध चटकन आपल्या लक्षात येतात. आणि हेही आपल्या लक्षात येतं, की सगळ्यांशीच आपलं सारख्या पद्धतीनं पटेल किंवा पटणार नाही, असं देखील होत नाही. आज एखाद्या व्यक्तीशी पटतं आहे, तर उद्या आपल्याच कुटुंबातल्या कालपर्यंत ज्या व्यक्तीशी आपलं पटत होतं, त्याच्याशी आपलं वितुष्टही येऊ शकतं. अनेकविध पातळ्यांवरती हे कौटुंबिक संबंध आधारलेले असतात. मात्र यातील अतिशय महत्त्वाचा धागा जो आपण समजून घ्यायला पाहिजे, तो म्हणजे कोणतंही नातं आपल्याला आपण आत्ता जे आहोत, त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करून उन्नत स्थितीमध्ये नेण्यासाठीच कोणत्या ना कोणत्या कारणाने मदत करत असतं. आता इथे आपल्याला लक्षात येईल, की दरवेळेला केली जाणारी मदत ही सकारात्मकतेनंच केली जाते अशातला भाग नाही. किंबहुना आपण असा जो हट्ट करतो, तोच मुळात चुकीचा आहे. कधी-कधी अतिशय महत्त्वाच्या नात्यामध्ये असलेल्या व्यक्ती नकारात्मकतेने वागून आपल्याला नकळतपणे मदत करत असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर बघा, एखाद्यानं आपल्याला म्हटलं, की "तुला चांगली गाडी चालवायला येत नाही." आपल्याला त्याचे शब्द लागलेले असतात आणि मग आपण त्याच्या समोर न चालवता दुसरीकडे अतिशय उत्तम प्रकारे ती गाडी चालवण्याची प्रॅक्टिस करतो, सराव करतो आणि मग एके दिवशी उत्तम गाडी चालवायला सुरुवात करतो. इथे आपल्या लक्षातही येत नाही, की त्या व्यक्तीनं जे बोललेलं होतं, ते आपल्या उत्तम गाडी चालवण्याचं फाउंडेशन म्हणजेच पाया ठरलेला आहे. हाच दृष्टिकोन सहवासात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चांगल्या किंवा वाईट बोलण्याकडे आपण जर ठेवून पाहू शकलो,
तर सर्वार्थानं आपली दिवसागणिक क्षणागणिक प्रगती होणार आहे आणि अर्थात ही प्रगती आपल्याला एका वेगळ्या उन्नत ठिकाणी घेऊन जाणार आहे. आणि म्हणूनच मराठीतल्या एका उत्तम म्हणीचा इथं संदर्भ द्यावासा वाटतो. निंदकाचे घर असावे शेजारी. मात्र नात्यांमध्ये, रक्ताच्या नात्यांच्या संदर्भामध्ये निंदक घरातच राहत असतो आणि कधी-कधी तो आपल्याच ताटामध्ये जेवत देखील असतो. म्हणूनच अशा निंदकाला आपल्याला एक घाव दोन तुकडे अशा पद्धतीनं तोडून टाकता येत नाही. खरं तर ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. ज्या माणसांना आपण टाळू शकत नाही आणि कवटाळूही शकत नाही, अशीच माणसं आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षकाची भूमिका पार पाडतात. मात्र यासाठी गरज आहे सजगपणाची आणि साक्षीभावाची. आपण आपल्या भोवतालच्या व्यक्तीच्या कुठल्याही बोलण्याला सजगपणे, साक्षीभावाने मला काहीतरी शिकायचं आहे, याच भूमिकेतून जर पाहू शकलो, तर आपला प्रवास निश्चितपणे प्रकाशाच्या दिशेनंच चालू झालेला आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मनाची ही स्थिरता, दृढभाव आणि साक्षीभाव लवकरात लवकर निर्माण होवो आणि सद्गुरू कृपेनं दृष्टीपथामध्ये असलेला प्रकाशाचा मार्ग प्रत्येकाला दिसो, अशी प्रार्थना सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांच्यासाठी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.